मी परी. माझं आयुष्य तसं साधं होतं, पण माझ्या आयुष्यात एक वेगळीच गोष्ट होती. मी दत्तक घेतलेली मुलगी होते हे मला लहानपणीच कळलं होतं. पण माझ्या आईवडिलांनी मला कधीच असं वाटू दिलं नाही की मी त्यांची मुलगी नाही. अरुण काका माझे खरे वडील. त्यांनी मला जन्मापासून आपलं मानलं होतं. स्नेहा मावशी, ती माझी सावली होती. त्यांच्या लग्नाला बरीच वर्ष झाली होती, पण त्यांना मूल झालं नाही. तेव्हा त्यांनी मला दत्तक घेतलं. मी त्यांच्या आयुष्यात आनंद घेऊन आले असं ते नेहमी म्हणायचे. मी त्यांना नेहमीच आईबाबा म्हणून हाक मारायचे. आमचं आयुष्य शहरात एका छोट्या पण सुंदर घरात सुरू होतं. बाबा बँकेत काम करायचे आणि आई शाळेत शिकवायची. आमचं घर नेहमी आनंदाने भरलेलं असायचं. पण गेल्या वर्षी एक मोठा बदल झाला. बाबांचे वडील म्हणजे माझे आजोबा ते नुकतेच सेवानिवृत्त झाले होते. त्यांनी आयुष्यभर शिक्षक म्हणून काम केलं होतं. गावातल्या शाळेत त्यांचा शेवटचा दिवस होता. विद्यार्थी, सहकारी, गावकरी सगळेच त्यांना निरोप देण्यासाठी आले होते. पण त्या आनंदात एक दुःख लपलेलं होतं. माझी सुलोचना आजी, ती 3 वर्षांपूर्वी कर्करोगाने गेली होती. तिचं जाणं आजोबा अजूनही मान्य करू शकले नव्हते. 50 वर्षांची साथ एका झटक्यात संपली होती. आजोबा त्यांच्या गावच्या घरी आता एकटे पडले होते. बाबांनी ठरवलं की आजोबांना आता गावात एकट्याने राहू देणं योग्य नाही. मग आम्ही गावी गेलो तेव्हा बाबा आजोबांना म्हणाले की बाबा, तुम्ही आता आमच्याकडे शहरात या. तिथे घरात आम्ही सगळे असू तर तुम्हालाही बरं वाटेल. आजोबांनी आधी नकार दिला. ते म्हणाले, नको, मला कोणाच्या आयुष्यात ओझं व्हायचं नाही. मग आईने त्यांना म्हणवलं. ती म्हणाली, बाबा, तुम्ही आमच्यासाठी ओझं नाहीत, आपण सगळे कुटुंब आहोत. त्यावेळी तर आजोबा आमच्यासोबत शहरात आले नव्हते. परंतु काही दिवसांनी एक दिवस आजोबा त्यांच्या जुन्या सामानासोबत आमच्या घरी आले. मी त्यांना पहिल्यांदाच भेटत होते. मला थोडी चिंता होती की ते मला नात म्हणून स्वीकारतील का. आता रोजच सोबत राहायचं म्हटल्यावर त्यांना मी सहन होईल का, हेच विचार माझ्या डोक्यात होते. पण आजोबांनी माझ्याकडे पाहिल्यावर त्यांच्या डोळ्यात जो प्रेमाचा ओघ दिसला तो मी कधी विसरू शकणार नाही. परीबाई, त्यांनी मला हाक मारली. म्हणाले, ये, माझ्या जवळ ये. मग त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, तू माझी नात आहेस, खरी नात. त्या क्षणी आजोबांचं प्रेम पाहून माझ्या मनातील संशय दूर झाला. आजोबा घरी आल्यानंतर घरात एक वेगळंच वातावरण निर्माण झालं. ते अतिशय शिस्तप्रिय होते. सकाळी 5 वाजता उठणं, योगा व्यायाम करणं, नंतर पूजा आणि मग चहा. त्यांची दिनचर्या घड्याळाप्रमाणे चालायची. पहिल्या काही दिवसात मला हे सगळं थोडं विचित्र वाटलं. मी सकाळी 8-9 वाजेपर्यंत झोपायची. पण आजोबा सकाळी माझ्या खोलीजवळ यायचे आणि हळूच म्हणायचे, परी, सूर्यनमस्कार करायचा की नाही. पहिल्यांदा मी नकार दिला, पण त्यांच्या सततच्या प्रोत्साहनामुळे मी एक दिवस उठले. आजोबांनी मला छतावर नेलं. ताजी हवा, पहाटेचं शांत वातावरण, पक्ष्यांचा किलबिलाट, हे सगळं नवीन होतं माझ्यासाठी. जीवनात शिस्त असेल तर सगळं सहज जातं, असं आजोबा मला सांगत. हळूहळू मी त्यांच्या सवयींचा स्वीकार करू लागले. आमचं बोलणं वाढू लागलं. आजोबा मला त्यांच्या आयुष्यातल्या गोष्टी सांगायचे. कसं ते आजीला पहिल्यांदा भेटले होते, कसं त्यांनी शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना संस्कार दिले, कसे गावात सगळे त्यांचा आदर करायचे. ते एक दिवस म्हणाले, आयुष्य फक्त पुस्तकी शिक्षणावर चालत नाही. संस्कार, नैतिकता, चांगले विचार, हे सगळं महत्त्वाचं आहे. मी त्यांचे शब्द ऐकायची, पण पूर्णपणे समजत नव्हते. कॉलेजमध्ये माझे मित्रमैत्रिणी वेगळ्याच जगात जगत होते. पार्ट्या, डेट्स, फॅशन, मी त्यांच्यामध्ये फिट व्हायचा प्रयत्न करत होते. माझ्या खोलीची व्यवस्था पाहून एक दिवस आजोबा म्हणाले, परी, नीटनेटकेपणा आयुष्याचा पाया आहे. जिथे स्वच्छता नाही तिथे देव राहत नाही. मी हसले, पण त्यांच्या शब्दांचा अर्थ मला समजला. हळूहळू माझ्या खोलीत बदल झाले. पुस्तकं व्यवस्थित, कपडे नीटनेटके, सगळं जागेवर. आई माझ्यावर खुश झाली. ती म्हणाली, परी, तू बदलली आहेस. आजोबांचा तुझ्यावर चांगला प्रभाव पडतोय. बाबाही खुश होते. ते म्हणायचे, माझे बाबा आणि माझी मुलगी या दोघांचं बॉन्डिंग पाहून माझं मन भरून येतं. एक दिवस आजोबा मला म्हणाले, परी, तुला माझ्याबरोबर माझ्या खोलीत झोपायचं आहे का. मी चकित झाले. का आजोबा. बघ बेटा, मला रात्री एकटेपणा जाणवतो. तुझी आजी गेल्यापासून मी कधीच एकटा झोपलो नाही. आता पुन्हा तसंच वाटतंय. तू असशील तर मला बरं वाटेल. मला त्यांची स्थिती समजली. मी आईशी बोलले. आईला थोडी शंका वाटली, पण बाबांनी मान्यता दिली. ते म्हणाले, माझे बाबा योग्य आहेत स्नेहा. त्यांना एकटं वाटतंय म्हणून ते परीशी बोलले असतील. आजोबांसोबत राहायला मला माझ्या बाबांकडून होकार मिळाला आणि असं मी आजोबांच्या खोलीत झोपू लागले.
पण या दरम्यान माझ्या आयुष्यात काहीतरी बदल होणार होता, एक भयानक बदल, ज्याची मला कल्पनाही नव्हती. कॉलेजमध्ये माझी एक मैत्रीण होती, रिया. ती खूप मॉडर्न, फॅशनेबल आणि बोल्ड होती. तिचा बॉयफ्रेंड होता. ती विकेंडला पार्ट्यांना जायची आणि तिच्या सोशल मीडियावर नेहमी काहीतरी नवीन फोटो असायचे. मला कधीकधी असं वाटायचं की माझं आयुष्य खूप साधं आहे. कॉलेज घर, घर कॉलेज इतकंच. मित्रमैत्रिणी पार्ट्यांबद्दल बोलत असताना माझ्याकडे काहीच सांगायला नसायचं. एके दिवशी रियाने मला विचारलं की परी, तुझं आयुष्य इतकं बोरिंग का आहे? थोडं एन्जॉय कर. त्यावर मी म्हणाले, म्हणजे मी नेमकं काय करू? अरे बाहेर जा, मुलांशी बोल, सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहा. तू खूप सुंदर आहेस, पण तू स्वतःला बंदिस्त करून ठेवलंयस. तिच्या शब्दांनी माझ्या मनात काहीतरी चुनचुन झाली. त्या दिवसानंतर मी सोशल मीडियावर ॲक्टिव्ह होऊ लागले. आणि याच काळात सोशल मीडियावर माझी भेट झाली आदित्यशी. आदित्य 30 पार चाललेला असावा. तो खूप चार्मिंग होता. तो छान बोलणारा, स्मार्ट दिसणारा, हँडसम होता. एकदा त्याने माझ्या फोटोवर कमेंट केलं, मग मेसेज केला आणि हळूहळू आम्ही रोज बोलू लागलो. परी, तू खूप खास आहेस, मला तुझ्याबरोबर वेळ घालवायचा आहे, असं तो म्हणायचा. मला वाटायचं हा माझा प्रियकर आहे. पहिल्यांदा कोणीतरी माझ्यावर इतकं लक्ष देत होतं. मी त्याच्या प्रत्येक शब्दांवर विश्वास ठेवू लागले. पण घरात हे सांगता येत नव्हतं. आई बाबा, आजोबा कोणालाही माहीत नव्हतं. मी लपवत होते, खोटं बोलत होते आणि हळूहळू चुकीच्या रस्त्यावर चालत होते. आदित्यशी बोलत बोलत काही आठवडे गेले. तो नेहमी विचारायचा, तुझ्या घरी कोणी स्ट्रिक्ट आहे का? तू फ्री नाहीस का? मी एकदा सांगितलं होतं, हो, माझे आजोबा आहेत घरी, ते खूप शिस्तप्रिय आहेत. तर मग आपण भेटू कसे, असं त्याने विचारलं. मी विचारात पडले. रात्री बाहेर जाणं शक्य नव्हतं. दिवसा कॉलेजमध्ये भेटणं कठीण होतं. तेव्हा आदित्यने सुचवलं, तू मला तुझ्या घरी बोलावू शकतेस, जेव्हा कोणी नसेल तेव्हा. मी जरा हडबडले, पण ते कसं शक्य आहे? तो म्हणाला, अरे तुझे आईबाबा ऑफिसला जातात ना, मग काय अडचण आहे? अरे पण आजोबा घरी असतात, तर त्यांना झोपवून टाक, असं त्याने सहजपणे सांगितलं. मला ही कल्पना अजिबात पटली नाही, पण आदित्यने मला पटवलं. फक्त थोडा वेळ, कोणाला काहीच कळणार नाही, तू माझ्यावर विश्वास ठेवतेस ना? आणि मी एकाएकी चुकीच्या प्रेमात अंध झालेली त्याला हो म्हणाले. एके दिवशी आईने आजोबांसाठी झोपेच्या गोळ्या घरात आणल्या होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांना झोप येत नव्हती. मी त्या गोळ्या चोरल्या. पहिल्यांदा आदित्यला घरी बोलावलं. तो दिवस मला आजही आठवतो. आजोबांच्या दुपारच्या जेवणात मी एक गोळी मिसळली. ते झोपले आणि मग आदित्य आला. पण तो फक्त थोडा वेळच थांबला. परी, मला जायचं आहे, आपण लवकरच पुन्हा भेटू. एवढं बोलून तो निघाला. मला वाटलं कदाचित त्याला घाई असेल, पण आता हे नेहमीचं सुरू झालं. मी नियमितपणे आजोबांना झोपेच्या गोळ्या देऊ लागले. आठवड्यातून 2-3 वेळा आदित्य येत असे. थोडा वेळ थांबत असे आणि थोड्या वेळाने निघून जात असे. माझ्या वागणुकीत बदल होऊ लागले. मी कॉलेजला जाण्यासाठी जास्त मेकअप करू लागले. सकाळी उठायला उशीर होऊ लागला. आजोबांबरोबरचं बोलणं कमी झालं. आजोबा काळजी करू लागले. परी, तू ठीक आहेस ना, अशी विचारपूस सुरू झाली. मी सहजपणे खोटं बोलायची, पण सत्य लपवता येत नव्हतं. शरीराची काहीतरी गडबड होऊ लागली होती. काही आठवड्यानंतर मला स्वतःमध्ये विचित्र बदल जाणवू लागले. सकाळी उठायला अवघड जाऊ लागलं. सतत थकवा जाणायचा, डोकं दुखायचं, भूक कमी झाली होती. आई लक्षात घेऊ लागली. परी, तू सकाळी इतकी उशिरा का उठतेस, असं ती विचारायची. काही नाही, थोडा थकवा वाटतोय, असे बहाणे देऊन मी टाळायचे. आई म्हणाली, आपण डॉक्टरांकडे जायचं का? नाही आई, मी ठीक आहे. मी आईला टाळत होते, पण आई पारखी होती. तिला माझ्या वागण्यात बदल दिसत होता. याआधी मी खुलेपणाने तिच्याशी बोलायचे, पण आता मी कमी बोलायचे. आता मी फोनवर सतत व्यस्त असायचे. खोलीचा दरवाजा बंद ठेवायचे. एके दिवशी आईने माझ्या चेहऱ्याकडे बारकाईने पाहिलं. परी, तू दुबळी झाली आहेस आणि तुझे डोळे, तुझ्यात चमक दिसत नाही. आई, मी ठीक आहे, असं मी पटकन म्हणाले. पण आई खात्री करून घेऊ इच्छित होती. ती आजोबांशीही बोलली. आई म्हणाली, बाबा, परीचं काही वेगळंच वाटतंय मला. ती रात्री तुमच्या खोलीत झोपते, तरी सकाळी थकलेली असते. आजोबाही चिंतित झाले. मलाही काही दिवस झाले वेगळं वाटतंय. पुढे ते म्हणाले, रात्री मला गाढ झोप येते, जवळजवळ बेशुद्ध होतो असं वाटतं, आणि सकाळी डोकं जड वाटतं. असं वाटत होतं जणू आई काहीतरी समजू लागली होती, पण नक्की काय हे तिला कळत नव्हतं. एके दिवशी आई मला तिच्या मैत्रिणीच्या मुलीच्या लग्नाच्या कार्यक्रमाला घेऊन गेली. तिथे खूप लोक होते.
कार्यक्रमात आईच्या ओळखीच्या काही महिला माझ्याकडे बघू लागल्या. एका बाईने आईला विचारलं, स्नेहा, परी किती वर्षांची आहे? आईने माझं वय सांगितलं. तेव्हा तिच्या मैत्रिणी थक्क झाल्यासारख्या बघू लागल्या. त्या म्हणाल्या, खरंच? पण ती तर खूप मोठी दिसते, जवळजवळ 20-22 वर्षांच्या मुलींसारखी. दुसरी महिला म्हणाली, होय, तुमच्या परीच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच आहे. आईला धक्का बसला. तिने माझ्याकडे पाहिलं. खरंच मी 16 वर्षांच्या मुलीसारखी दिसत नव्हते. माझं शरीर, माझा चेहरा, माझी नजर सगळं बदललं होतं. घरी परत आल्यावर आई गप्प होती. तिच्या मनात विचारांचं वादळ चाललं होतं. काहीतरी गडबड होती हे तिला माहीत होतं, पण नेमकं काय? त्या रात्री आईने ठरवलं, परीला आजोबांच्या खोलीत झोपू देणार नाही. आई म्हणाली, परी, आज रात्री तू माझ्याबरोबर झोप. मी घाबरले, पण आई, आजोबांना एकटं वाटेल. ती म्हणाली, मला त्यांची काळजी नाही, आज तू माझ्याबरोबरच झोपणार आहेस. तेव्हा आजोबांनी विरोध केला. ते म्हणाले, स्नेहा, परीला माझ्याबरोबर झोपायची सवय झाली आहे, तिला माझी सवय झाली आहे. पण आईने तिचा निर्णय बदलला नाही. बाबा मध्ये आले. स्नेहा, काय झालंय तुला? बाबांना परीची गरज आहे, तू का अडवतेस? अरुण, मला काहीतरी चुकीचं वाटतंय. परीमध्ये असे बदल का होत आहेत? बाबा म्हणाले, बदल? कोणते बदल? ती मोठी होते, तिचं शरीर बदलतंय. स्नेहा, तू फालतू चिंता करतेस. तेव्हाही गप्प राहिली. तिला माहीत होतं बाबा आजोबांच्या बाजूनेच उभे राहतील, पण तिने ठरवलं होतं की ती स्वतःच सत्य शोधेल. दुसऱ्या दिवशी सकाळी मला तीव्र पोटदुखी झाली. मी बिछाण्यावर कुरवाळत होते. आई घाबरली. परी, काय झाले? मी रडत म्हणाले, आई, पोट दुखतंय, चल डॉक्टरांकडे जाऊ. आई घाईघाईने मला घेऊन जाऊ लागली. नाही आई, मला नाही यायचं, मी ओरडले. आईला वेगळं वाटलं की मी डॉक्टरकडे जायला का टाळत आहे. आजोबा म्हणाले, काही चिंता करू नकोस, थोडं गॅसेस असेल, गरम पाणी दे तिला. पण आईची शंका पक्की होत चालली होती. त्या रात्री आई जागी राहिली. तिने ठरवलं की काहीतरी करायलाच पाहिजे. मध्यरात्री जेव्हा घरात सगळे झोपले तेव्हा आईने आजोबांची खोली तपासायचं ठरवलं. ती हळूच आजोबांच्या खोलीत गेली. तिथे तिला काही गोळ्यांची पाकिटं सापडली, झोपेच्या गोळ्या. पण ते पाकिटं आजोबांच्या टेबलवर नव्हती, तर माझ्या बॅगमध्ये होती. माझी बॅग तिथे पाहून आईचं हृदय धडधडू लागलं. काहीतरी गडबड होती. तिने बॅग उघडली. तिथे तिला सिगारेटचे पॅकेट, एक चिठ्ठी आणि काही फोटो सापडले. ते आदित्यचे फोटो होते. आईला धक्का बसला. तिने चिठ्ठी वाचली. परी, आज येऊ शकलो नाही, उद्या येतो, लव्ह यू, असं त्या चिठ्ठीत लिहिलं होतं. ते वाचून आईचे डोळे पाणावले. तिला समजलं माझ्या आयुष्यात कोणीतरी आहे आणि तो घरात येत होता. तिने एकदम तर्क लावला की आजोबा रात्री गाढ झोपेत असत, म्हणजे त्यांना औषध कोणीतरी देत होतं. आईला सर्व काही समजलं. ती आजोबांच्या खोलीत गेली, दिवा लावला. आजोबा जागे झाले. त्यांनी आईला काय झालं ते विचारलं. आई रडू लागली. बाबा, तुम्ही परीला? आजोबा गोंधळले. मी काय? तुम्ही परीला कसं? आई बोलू शकत नव्हती. तेव्हा बाबाही जागे झाले आणि खोलीत आले. काय झाले? आईने त्या गोळ्या, चिठ्ठी, फोटो सगळं काढून दाखवलं. बाबा सुन्न झाले. हे काय आहे असं ते ओरडले. तुमचे बाबा ते परीला? आई रडत होती. आजोबांना काहीच समजत नव्हतं. मला काही कळत नाहीये, मी परीला काय केलंय? तुम्ही तिला गोळ्या का देत आहात? तिच्यासोबत काय करत आहात? आई आजोबांवर ओरडली. आजोबांना धक्का बसला. काय? मी परीला काहीच केलेलं नाही, ती माझी नात आहे. तेव्हा मी खोलीत धावत आले. रडत रडत म्हणाले, आई थांब, माझं ऐक. तेव्हा सगळ्यांनी माझ्याकडे पाहिलं. मी म्हणाले, आजोबांनी काहीच केलेलं नाही, मीच सगळं केलंय. आई स्तब्ध झाली. काय म्हणतेस तू? मी खरं सांगितलं की मीच आजोबांना झोपेच्या गोळ्या देत होते. बाबा रागात म्हणाले, परी, तू हे सगळं का करत होतीस? मी रडू लागले. सगळं सत्य सांगण्याची वेळ आली होती. मी हळूच म्हणाले की मी एका मुलाला घरी बोलवत होते. त्याचं नाव आदित्य आहे. मी त्याला सोशल मीडियावर भेटले. तो म्हणाला त्याला मला भेटायचं आहे, पण घरात आजोबा असायचे म्हणून मी त्यांना शांत झोपवायचे. माझं बोलणं ऐकून आजोबा शॉकमध्ये दिसले. त्यांच्या डोळ्यात अविश्वास होता. परी, तू हे सगळं पण का? मला माफ करा आजोबा. मी त्यांच्या पायावर कोसळले, माफी मागितली. आई भिंतीला टेकली. तिला विश्वास बसत नव्हता. तिची 16 वर्षांची मुलगी आणि तिने हे केलं? कोण आहे हा आदित्य? बाबांनी रागाने विचारलं. किती वर्षांचा आहे? कुठला आहे? मी हळूच सांगितलं
की तो 30 वर्षांचा असावा. ते ऐकून मागून आईचा आवाज आला, काय 30 वर्षांचा? आणि तू तू 16 वर्षांची? हे तुझं काय चाललंय? मी रडतच म्हणाले, आई, आदित्यने सांगितलं होतं की त्याचं माझ्यावर प्रेम आहे. तो म्हणालाय की आपण लग्न करू म्हणून. परी, मला आत्ताच त्याचा फोन नंबर दे. ऐकलंस का? मी म्हणालो नंबर दे. बाबा माझ्यावर ओरडले. मी थरथरत्या हातांनी फोन काढला आणि नंबर दिला. बाबांनी लगेच तो नंबर डायल केला. 2 रिंग वाजली आणि मग आदित्यने फोन उचलला. समोरून आदित्यचा आवाज आला तसं बाबांनी त्याला कडक आवाजात विचारलं, तू आदित्य आहेस? हो. बोला, कोण बोलतंय? मी परीचे वडील बोलतोय. तू माझ्या मुलीशी काय संबंध ठेवला आहेस? तो थोडा वेळ मौन राहिला. मग आदित्यने सहजपणे सांगितलं, काका, मी फक्त तिच्याशी मैत्री केली होती. मैत्री? 30 वर्षांचा माणूस 16 वर्षांच्या मुलीशी मैत्री? बाबांचा आवाज कापत होता. काका, मी तिला सांगितलं होतं की आपण गंभीर संबंध ठेवू शकत नाही. ती लहान होती. मी फक्त वेळ घालवत होतो. माझ्या मनावर वीज कोसळली. वेळ घालवत होतो? फक्त वेळ घालवत होतो? त्याचं बोलणं ऐकून मी शॉक झाले. मी बाबांच्या हातून फोन घेतला व म्हणाले, आदित्य, तू लग्न करणार होतास, विसरलास का? त्यावर तो शांतपणे म्हणाला, परी, मी कधीच लग्नाचं सांगितलं नाहीये. तू स्वतःच असं समजलीस. मी तर स्पष्टच सांगितलं होतं, आपण फक्त फ्रेंड्स आहोत. मला आठवलं, खरंच त्याने कधीच लग्नाचं सांगितलं नव्हतं. मीच त्याचे प्रत्येक शब्द वेगळ्या अर्थाने समजले होते. लव्ह यू म्हणजे प्रेम, मिस यू म्हणजे आपुलकी. मी स्वतःचेच अर्थ लावले होते. त्या क्षणी माझ्या आवाजी जग कोसळले. बाबांनी फोन कट केला. ते छताकडे बघत उभे होते. आई जमिनीवर बसली होती. तिचे डोळे रिकामे होते. आजोबा डोक्यावर हात ठेवून खुर्चीत बसले होते. मी रडत म्हणाले, मी मूर्ख होते. मी मैत्री आणि प्रेम यातील फरक समजले नाही. मला वाटलं तो माझ्यावर प्रेम करतो. मला वाटलं तो माझ्याशी लग्न करेल. पण तो फक्त... त्यावेळी माझे शब्द संपले होते. आई माझ्याजवळ आली. तिने माझ्या कानशिलात लगावली. मी थबकले. आई म्हणाली, तुला काय वाटलं होतं? 30 वर्षांचा माणूस 16 वर्षाच्या मुलीवर प्रेम करेल? तो तुझा फायदा घेत होता. तुझ्या भोळेपणाचा आणि तुझ्या वयाचा फायदा घेत होता. आणि त्याच्यासाठी तू तुझ्या आजोबांना, तुझ्या निर्दोष आजोबांना औषध देत होतीस, ज्यांनी तुझ्यावर अंधविश्वास ठेवला, ज्यांनी तुला खऱ्या नातासारखं प्रेम केलं, त्यांच्याशीच तू असं वागलीस. मी आजोबांकडे पाहिलं. ते निशब्द बसले होते. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. आजोबा, मला माफ करा. मी रडत त्यांच्याजवळ गेले. त्यांची माफी मागितली. आजोबांनी मला दूर केलं नाही, पण त्यांनी माझ्याकडे पाहिलंही नाही. ते फक्त एवढंच म्हणाले, मी तुझ्या सुरक्षितेबद्दल विचार करत होतो परी. रात्री तू माझ्याजवळ असशील तर तू सुरक्षित असशील असं मला वाटलं होतं. पण तू माझाच विश्वासघात केलास. बाबा शांतपणे बोलले की परी, तू जे केलंस त्याचे परिणाम तुला समजत आहेत का? तू एका अज्ञात माणसाला घरात बोलावलंस. तुझ्या आजोबांना औषध देऊन बेशुद्ध केलंस. तू स्वतः तुझं भविष्य, तुझ्या कुटुंबाची प्रतिष्ठा सगळं धोक्यात घातलंस. आणि हे सगळं कुणासाठी? तर त्या एका फसव्या माणसासाठी. मला काहीच बोलता येत नव्हतं. त्या रात्री घरात कोणी झोपलं नाही. आई आपल्या खोलीत रडत बसली होती. बाबा बाल्कनीत उभे होते. आजोबा त्यांच्या खोलीत निवांतपणे बसले होते. आणि मी माझ्या खोलीत माझ्या चुकांच्या विचारात गुरफटले होते. पहाटे आई माझ्या खोलीत आली. तिने मला उठवलं. म्हणाली, परी, चल, आपण डॉक्टरकडे जात आहोत. का आई, काय झालंय? त्यावर तिचं उत्तर ऐकून मी शॉक झाले. ती म्हणाली, तुझ्या शरीराची तपासणी करायची आहे. तुला काही झालं आहे का हे तपासायचं आहे. मला धक्का बसला, पण मी काहीच बोलले नाही. डॉक्टरांनी माझी संपूर्ण तपासणी केली. रक्त तपासणी, इतर चाचण्या. काही तासांनंतर रिपोर्ट आले. डॉक्टर म्हणाले, चांगली बातमी आहे. परीला शारीरिकदृष्ट्या काहीही झालेलं नाही. तिचे सर्व टेस्ट सामान्य आहेत. आईच्या चेहऱ्यावर थोडा धीर जाणवला. तेवढ्यात डॉक्टर म्हणाले, परीला काउन्सिलिंगची गरज आहे. तिने जे अनुभवलं आहे त्याचा मानसिक परिणाम होऊ शकतो. मी एका चांगल्या थेरपिस्टची शिफारस करते. आईने डॉक्टरांना होकार भरला. घरी आल्यावर बाबांनी एक फॅमिली मीटिंग बोलावली. त्यांनी सगळ्यांसमोर आदित्यला कॉल केला व त्याला त्यांनी सांगितलं की आज नंतर माझ्या मुलीसोबत तू काहीही संबंध ठेवता कामा नये. ना तुमच्यात मैत्री असेल ना कुठल्या चॅट्स. आदित्य समोरून काहीच बोलला नाही. त्या दिवशी बाबांनी त्याचा नंबर कायमचा ब्लॉक केला. मीही त्याला मनातून काढून टाकलं. मी माझ्या फॅमिलीची माफी मागितली. मला माफ करणं सगळ्यांसाठी कठीणच होतं, पण शेवटी सगळ्यांनी मला माफ केलं
आज 1 वर्ष झालं आहे त्या घटनेला. मी आता खूप बदलले आहे. माझं नवीन कॉलेज आहे. माझे नवीन मित्र सकारात्मक आहेत. मी पुन्हा योगा सुरू केला आहे आजोबांबरोबर. दररोज सकाळी आजोबा आणि मी छतावर जातो. सूर्य नमस्कार करतो. त्यांच्या शहाणपणाचे शब्द मी ऐकते व त्यातून शिकते. आजोबा नेहमी सांगतात, आयुष्यात चुका होतात परी, पण त्या चुकांमधून शिकणं हेच खरं प्रौढत्व आहे. माझी कथा ऐकून कदाचित तुम्हाला वाटेल की परी किती मूर्ख होती. पण विचार करा, किती मुली आजच्या काळात अशाच परिस्थितीत सापडत आहेत. ऑनलाईन जग आकर्षक दिसतं, पण धोकादायक असू शकतं. अनोळखी लोकांवर विश्वास ठेवण्यापूर्वी विचार करा. तुमच्या पालकांशी बोला, त्यांना तुमची काळजी आहे. मंडळी, कशी वाटली कथा? ऐकत रहा मनाचे बोल.